पुणे महानगरपालिकेला एक प्रश्न आहे की जे पण रस्ते दुरुस्त करायचे काम असतात ना, ते संध्याकाळी ट्रॅफिकच्या वेळेस का होतात? आता मी कात्रज रोडची इथं आहे आणि तुम्हाला मी ट्रॅफिक दाखवतोय. रोडचं काम करतायत आणि ट्रॅफिक बघा. आता ही स्कूलची व्हॅन आहे बरं का. ही स्कूलची व्हॅन आहे. आता मुलांना घरी जायचं असेल, आता वाजले संध्याकाळचे 5 आणि बरोबर संध्याकाळी जेव्हा लोक कामावरून सुटतात, मुलं शाळेतून सुटतात, बरोबर तेव्हाच नगरपालिकेचे जे लोक आहेत ना, कॉन्ट्रॅक्टर लोक खड्डे बुजवून येतात. मग माझा हा प्रश्न आहे की जेव्हा गर्दी नसते, जेव्हा ट्रॅफिक नसते, तेव्हा काय येत नाही ते खड्डे बुजवायला? तुम्ही किती ट्रॅफिक करताय मागे बघा, माझं किती ट्रॅफिक आहे. आता हे मुलं ना, हे शाळेतून सुटले असतील, आता त्यांना घरी जायचं असेल, ठीक आहे. आता हे इथे अडकलेत. आता या बारके मुलांचा काय दोष आहे? अजून एक व्हॅन ती पण अडकली. तर बारके मुलांना पण त्रास होतो याचा. चुकून एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यालाही त्रास होतो. आणि हा जे रस्त्याचं काम करतात ना, हे रस्ता काय अजिबात टिकत नाही. हे फक्त 1-2 महिन्यासाठी टिकतो रस्ता हा.